मी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातल्या हिंदी सक्तीविरोधात कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे। पक्ष नेतृत्वापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच हिंदी विरोधात ऍक्टिव्ह झाले। हिंदी विरोधावरून निवेदनं, आंदोलनं टिपेला पोहोचल्यानंतर आता सरकारने ही एंट्री घेतलेली आहे। मनसेला सरकारची हिंदीबाबतची भूमिका समजावून सांगितली जाणार आहे आणि यासाठी खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच राज ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली आहे। शिक्षण मंत्री घेणार राज ठाकरेंची भेट। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं सरकार राज ठाकरेंच्या दारी। भेटीनंतर हिंदीचा विरोध निवळणार की वाढणार? राज्यातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीला मनसेचा विरोध दिवसागणिक वाढताय। स्वतः राज ठाकरे या सक्तीविरोधात आक्रमक बाण्यानं खिंड लढवतात आणि विरोधाचा हा वाढता सूर विचारात घेऊन सरकारनं राज ठाकरेंसोबत चर्चा करण्याचं ठरवलंय। कारण राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राज ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली आहे। या भेटीमध्ये हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगितली जाईल अशी माहिती आहे। हिंदीवरून राज ठाकरेंनी सरकारची शाळा घ्यायला सुरुवात केल्यानंतर आता सरकार काहीसं समेटाच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे। पण सरकारनं जरी या विषयावरनं एक पाऊल पुढे टाकलेलं असलं तरी मनसेचा हिंदी विरोध तसूभरही कमी झालेला नाहीये। आणि हिंदी भाषा न आल्या कुठली असं म्हणता येणार आहे की बाबा हिंदी भाषा शिकली तर काय तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळणार आहे का? तुम्ही आणि आम्ही आपण 5वी पासून शिकलो ना हिंदी भाषा। तुम्ही करताय ना हिंदी चॅनलमध्ये पण कामं, कुठली असं म्हणताय? हे बघा, जर एखाद्याला एखादी भाषा शिकावीशी वाटली त्यात गैर नाही, पण तुम्ही जे कंपल्शन करता की तिसरी भाषा पहिलीपासून शिकवा, ह्या गोष्टीला आमचाच नाही तर महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा, महाराष्ट्रातल्या कलाकारांचा, महाराष्ट्रातल्या जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचा, सगळ्यांचा विरोध सरकारने लक्षात घेतला पाहिजे। हिंदीबद्दलचा वाढता विरोध लक्षात घेता सोमवारी रात्रीच हिंदी सक्तीविषयी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली। हिंदीचा विषय सध्या शैक्षणिक पातळीवरचा असला तरी त्याचं राजकीय महत्त्व सुद्धा मोठं आहे। कारण येत्या काही महिन्यात राज्यात पालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकांमध्ये मराठी अस्मिता हा अर्थातच कळीचा मुद्दा असेल। त्यामुळे शाळेतल्या हिंदीवरनं निवडणुकीच्या मैदानात कोणतीही अडचण नको अशी देखील सरकारची भावना दिसते। त्याचमुळे वातावरण निवळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। पण सरकारच्या बैठकांच्या सत्रांवर संजय राऊतांनी जोरदार घणाघात केलाय। कसल्या बैठका घेताय? काल म्हणे एक बैठक झाली। अरे बैठका कसल्या घेताय हिंदीवर? एक आदेश काढा आणि संपून टाका विषय। बैठका घेत सुटले, वातावरण बिघडवत आहेत, बैठका घेतात। ही आज एक बैठक, मग या नेत्याला भेटणार त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर, मग त्या 4 नेत्यांना बोलणार त्याच्याबरोबर बैठक। तुम्हाला काय दाखवायचं आहे? महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करताय अशा बैठका घेऊन। आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, सांगा ना मला। राज्यासाठी मराठी आणि हिंदी हा वाद नवा नाही, पण आता आगामी काळातल्या निवडणुकांचा विचार करता सगळेच राजकीय पक्ष हिंदी सक्तीबद्दल ऍक्टिव्ह झालेत। स्वतः शरद पवारांनी सुद्धा हिंदी सक्तीविरोधात सूर अडवलाय। हिंदी भाषा जरी शिकणं महत्त्वाचं असलं तरी हिंदी भाषेची सक्ती नको, लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको अशी भूमिका शरद पवारांनी मांडली। मनसेनं अगदी पहिल्या दिवसापासूनच हिंदी विरोध आक्रमकपणे मांडलाय। पुण्यातही हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसैनिक आक्रमक झाले। हिंदी सक्तीचा आदेश जोवर रद्द होत नाही तोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसेंना पुण्यात फिरू देणार नाही असाही इशारा मनसेनं दिलाय। मागच्या 5 ते 6 दिवसामध्ये आम्ही पुणे शहरातल्या प्रत्येक शाळांमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेलं पत्र पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। जर दादा भुसेंनी हा आदेश लवकरात लवकर पाठीमागे घेतला नाही तर मला वाटतं की जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत दादा भुसेंना मी पुण्यात येऊ देणार नाही। हिंदीचा वाद चिघळताना पाहून आता सरकार राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहे। या चर्चेनंतर कोण कुणाला कन्व्हिन्स करण्यात यश मिळवतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिक्षण मंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर
हिंदी सक्ती राज्यात पास होते की नापास हे सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे या दोघांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.